मुंबईतील आमदार निवासाचं फायर ऑडिट झालेलं नाही. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी हा गंभीर आरोप केलाय. फायर ऑडिट न झाल्यानं आमदार निवास हे धोकादायक स्थितीमध्ये आहे असं गायकवाड यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्र्यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असं देखील गायकवाड यांची मागणी आहे. पाहिलं तर या इमारतीला आज पहाटे आग लागली होती. आमदार संतोष बांगर यांच्या रूम मध्ये आग लागलेली आणि त्यानंतर फायर इन्स्ट्रुमेंट आपण पाहिलं की त्याच्यावरती फायर इन्स्ट्रुमेंट तर या ठिकाणी लावलेलं आहे, पण त्यांची एक्सपायरी डेट गेलेली आहे. आणि या सगळ्या बाबतीमध्ये भीतीचं वातावरण काय दुर्लक्ष अधिकाऱ्यांचं आहे की तुम्हाला माहित आहे की दुर्घटना कधी घडू शकते, दुर्घटना काही कोणाला सांगून येत नसते. मग आपल्या इमारतीमधले असलेले गॅसचे अग्निरोधक जे काही गॅसचे सिलेंडर आपण लावलेले आहेत हे एक्सपायर झाले अधिकाऱ्यांनी पाहायला पाहिजे. त्या अधिकाऱ्यावर शासनाने कारवाई करावी. एकंदरीत आपण या ठिकाणी राहतात आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर वरचं काही ठिकाणचा जो स्लॅब आहे किंवा पीओपी आहे तो पडतोय. बाथरूमची अवस्था आहे त्या ठिकाणी वरचा भाग खाली कोसळतोय. काय भिंतीला तडे देखील गेलेले आहेत. काय नेमकी या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कशी भीती वाटते? अहो, अनेक वेळेस आम्ही बाथरूमला जातो तर वरून आमच्या अंगावर पडतंय. काय सांगा तुम्हाला, अनेक वेळेस आम्ही दाखवतो अधिकाऱ्यांना, रे बघे आमच्या डोक्यावर पडू दे, आमचं काय बरं वाईट होईल म्हणून. आणि माझ्या सगळ्या आमदारांची अशी अवस्था आहे, म्हणजे पूर्ण जेवढी इमारत आहे तिची सगळी अशी अवस्था आहे. ही बदलली पाहिजे. कॅमेरा पर्सन कमलेश सह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई.